नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्पायसी व्हेजी मॅगी। ही मॅगी मी माझ्या पुतणीच्या सांगण्यावरून बनवत आहे। तिला स्पायसी मॅगी खूप आवडते, म्हणून आज हा व्हिडिओ खास तिच्यासाठी। कढईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकून घेतलेले आहे। आपण व्हेजीज वापरणार आहोत, पण व्हेजीज तुमच्या आवडीनुसार वापरा। तुम्हाला ज्या घरात अवेलेबल असतील किंवा ज्या आवडत असतील त्या वापरल्या तरी काय हरकत नाही। आता आपण एक छोटा कांदा आणि 2 मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत, म्हणजे 1 मिरचीचे स्लाइस करून घेतलेले आहेत। मोठाले केलेत म्हणजे मुलांना निवडून खाता येतात या हिशोबाने। आणि हिरवी मिरची अगदी थोडीशी चवीसाठी म्हणून घालतोय आपण, तिखटपणा येण्यासाठी नाही। तसं तर पॅकिंग फूड मुलांसाठी चांगलं नाही आहे, पण मुलांच्या हट्टापुढे कधीतरी करून द्यावं लागतं। तर बनवताना असं भरपूर जर भाज्या घालून बनवलं तर द्यायलाही काही हरकत नाही। कांदा हलकासा नरम झाला की आपण त्यामध्ये गाजराचे तुकडे, कॉर्न्स आणि बीन्स घेतलेले तर ते घालून घेतोय, कारण याला थोडंसं आपण सर्वात आधी घालतोय, कारण ते त्यांना परतायला किंवा त्यांना थोडंसं तेलामध्ये फ्राय व्हायला वेळ लागतो जास्त, म्हणून आपण कांद्याच्या नंतर लगेच गाजर आणि कॉर्न घालून घेतलेले आहेत, बीन्स घालून घेतले। आता यानंतर ना आपण हळद घालायची आहे आणि अगदी थोडीशी लाल तिखट पावडर घालायची। तिखट आपल्या आवडीनुसार, मी स्पायसी म्हणली आहे पण आपल्याला जेवढं झेपेल तिखट तेवढंच घालायचं आहे। तर मी अगदी थोडंसं घातलेलं आहे, पाव चमचाच त्याच्यामध्ये लाल मिरच पावडर घातलेली आहे। आता आपण यामध्ये शिमला मिर्च आणि टोमॅटो घेतलेला आहे, ते दोन्ही घालून घ्यायचं आहे। आणि आता हमखास टोमॅटो घातलाय म्हणल्यावर आपण त्यावर लगेच मीठ घालून घ्यायचं आहे। आता आपल्या ज्या भाज्या आहेत त्याच्यापुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण मॅगी मसाल्यामध्ये मॅगीपुरतं मीठ असतं, त्याच्यामुळं आपण भाज्यांपुरतंच मीठ घालून घेतले। आता आपली मटार येतं, आता हे फ्रोझन मटार असल्यामुळं मी सगळ्यात शेवट घातलेत। तुम्ही जर ओल्या शेंगा आणलेल्या असतील मटारच्या तर त्या तुम्हाला बीन्स आणि गाजरासोबतच घालायच्या आहेत। आता मी यामध्ये थोडासा त्याचा कलर छान दिसावा किंवा मॅगी छान दिसावा म्हणून मी चिली फ्लेक्स वापरते आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हणजे मी यामध्ये पावभाजी मसाला वापरला आहे। पावभाजी मसाल्याने मॅगीची चव खूप छान लागते, तुम्ही एकदा घालून ट्राय करून बघा आणि खाऊन सांगा मला मॅगी कशी झाली ते, कारण पावभाजी मसाल्याने त्याची चव अगदी चटपटीत लागते, त्यामुळं पावभाजी मसाला हमखास घाला। आणि आता आपण एक मॅगी घेतली ना, आपल्या भाज्याही भरपूर आहेत, त्यामुळं मी 1 ग्लास पाणी घालते त्यामध्ये, आणि 1 ग्लास पाणी हे परफेक्ट होतं एका मॅगीला जर तुम्ही एवढ्या भाज्या आणि मसाले वापरत असाल तर। आता आपल्याला याला मॅगी मसाला घालून घ्यायचा आहे, यामध्ये मॅगी मसाला घालून हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला उकळी येऊन द्यायची आहे। मॅगीमध्ये तेलाऐवजी तुम्ही बटरचा वापर केला तरी त्याची टेस्ट खूप छान लागते, किंवा अजूनही भाज्या वेगवेगळ्या वापरल्या तरी काय हरकत नाही। आणि जेवढ्या तुम्ही भाज्या वापरता तेवढी त्याची चवही छान लागेल आणि ती थोडीशी खाण्यासाठीही चांगली होईल। उकळी आल्याच्या नंतर ना आपण आता मॅगी टाकून घेऊया। मी या पद्धतीने त्याचे मॅगीचे 4 तुकडे करून यामध्ये घालून घेते, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता हे मिक्स करून झाल्याच्या नंतर ना आपल्याला झाकण ठेवून याला वाफ द्यायची आहे, आणि वाफ दिल्यानंतर ना मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं 1-2 वेळा। मिडियम गॅसवर आपल्याला आपली जी मॅगी आहे ती झाकण ठेवून शिजवायची आहे। आता आपण एकदा हलवून मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून त्याला वाफ देणार आहोत, कारण आपल्या भाज्याही शिजतील आणि मॅगी छान शिजेल, यामुळं आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर। या मॅगीमध्ये 1 ग्लास पाण्याऐवजी जर 1.5 ग्लास पाणी घालून ही जर सुपी मॅगी बनवली तर आपल्या मॅगीमध्ये भाज्याही भरपूर आहेत, आणि मॅगी मसाला आणि बाकीचे मसाले वापरल्यामुळं याच्यामध्ये जर थोडंसं सूप तयार झालं मॅगीसोबत तर ते खायलाही खूप छान लागतं। तर त्या पद्धतीने एकदा करून बघा। या पद्धतीने जर सुकी मॅगी करण्यापेक्षा तुम्ही जर तशी थोडीशी सुपी मॅगी बनवली तर ती खूप छान लागते। फक्त आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं एक्स्ट्रा, बस एवढंच। आता आपली मॅगी तयार झाली आहे, मी प्लेटमध्ये मॅगी काढून घेते। मॅगीचा रंग बघा आणि त्यामधल्या भाज्याही अगदी परफेक्ट शिजलेल्या आहेत। कोणाकोणाला मॅगी खायला आवडते मला कमेंट करून सांगा, आणि मी बनवलेली पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि हो, जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही पाठवलेल्या कमेंट पाहून मला खूप आनंद होतो, आणि अशाच कमेंटमुळं मला माझ्या रेसिपी बनवण्यासाठी खूप उत्साह येतो, त्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार।